आणि त्या मिळवण्याचा तू काय कर, प्रयत्न कर. इथं दुसरा पॅरेग्राफ संपतो. 2 पॅरेग्राफ झालेले आहेत. पुन्हा एकदा या पॅरेग्राफचा एकत्रित अर्थ मी तुम्हाला सांगतो. एकदा पृथुराज्य स्वराज्ये भ्रमंतम अकरोत भ्रमय समये तेन दृष्टम येत प्रजा अतीव कृशा अशक्ताश्च ताः प्रजा पशु जीवन्ति निकृष्टान्न खादन्ति तददृष्टा राजा चिंताकुलः जातः तदा पुरोहित वदत हे राजन धनधान्यादि सर्व वस्तु जातम वस्तुतः वसुंधराया उदरे एव वर्तते तत्प्राप्तुम यतस्व. म्हणजे हे राजा, हे श्रेष्ठ राजा, या साऱ्या ज्या वस्तू आहेत ज्यामुळं प्रजा सुखी होणार आहे, प्रजेला चांगलं अन्न मिळणार आहे, अशक्त प्रजा ही बलशाली होणार आहे, या साऱ्या वस्तू अर्थातच पृथ्वीच्या पोटात असतात आणि त्या मिळवण्याचा तू काय कर, प्रयत्न कर. असं कुणी सांगितलं? कुणी सांगितलं? पुरोहिताने. पुरोहित म्हणजे काय? मंत्री. पुरोहित म्हणजे काय? राजदरबारात जी मंत्री असतात जे, त्यांना पुरोहित असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना? पुरोहित असं म्हणतात. आता आपण तिसऱ्या पॅरेग्राफकडे वळूया. एक एक शब्द, एक एक सेंटेन्स आपण पाहूया. तदा पृथुभूपेन तद्यर्थ धनु सजीकृतम. आता याचा अर्थ तदा भूपेन तद्यर्थ धनु सजीकृतम म्हणजे तेव्हा पृथ्वीराजाने त्यासाठी धनुष्य सज्ज केले. म्हणजे आपण पृथ्वीशी युद्ध करून या साऱ्या वस्तू मिळवाव्यात असं त्याला वाटलं. तदा पृथुभूपेन तद्यर्थ धनु सज्जीकृतम म्हणजे सज्जीकृतम म्हणजे धनुष्य सज्ज केलं. कशासाठी? या साऱ्या वस्तू पृथ्वीकडून मिळवण्यासाठी. कारण पुरोहितांनी त्यांना सांगितलं की या साऱ्या वस्तू पृथ्वीच्या पोटात असतात, त्या मिळवण्याचा प्रयत्न कर. तदा म्हणजे तेव्हा, पृथुभूपेन तद्यर्थ धनु म्हणजे त्यांचा धनुष्यबाण, सज्जीकृतम म्हणजे सज्ज केला. तदा भूमी ही स्त्री रूपम धत्वा तस्य पुरत प्रकटिता अभवत अवदतच. तेव्हा काय झालं रे? तदा भूमी स्त्री रूपम म्हणजे तेव्हा पृथ्वी स्त्री रूप घेऊन, तदा म्हणजे तेव्हा, भूमी ही म्हणजे भूमी म्हणजे धरणी, पृथ्वी. बघा यामध्ये आतापर्यंत 2 शब्द आले, 3 शब्द आले. एक धरा, दुसरा वसुंधरा आणि तिसरा भूमी. हे 3 शब्द समानार्थाचे शब्द आहेत, ध्यानात ठेवा. तेव्हा पृथ्वी स्त्री रूप घेऊन त्यांच्या पुढे प्रकट झाली आणि म्हणाली. धरा, वसुंधरा, पृथ्वी आणि भूमी हे 4 शब्द लक्षात ठेवायचे. तदा भूमी स्त्री रूपम धृत्वा तस्य पुरतः प्रकटता अभवत अवदत च. म्हणजे तेव्हा पृथ्वी स्त्री रूपात त्याच्या समोर प्रकट झाली. आता हे शब्द लक्षात ठेवायचे. पुन्हा एकदा सांगतो. धन, वसुंधरा, भूमी आणि पृथ्वी हे कसले शब्द आहेत? या कथेमध्ये आलेले समानार्थी शब्द आहेत. आता पृथ्वी काय म्हणाली? हे राजन तव पिता दुशासक वेन राज. राज हे म्हणजे तुझे वडील किंवा तुझा पिता ज्याचं नाव आहे वेनराज. पूर्वी मी सांगितले तुम्हाला हा वेनराजाचा मुलगा आहे. तदा पृथुभूपेन तद्यर्थ धनु सज्जीकृतम तदा भूमी स्त्री रूपम धुत्वा तस्य पुरत प्रकटिता अभवत अवदत च. हे राजेंद्र, स्त्री रूपात धरणी माता प्रकट झाली आणि ती राजाला म्हणाली, हे राजेंद्र म्हणजे हे राजा. तव पिता दुशासक म्हणजे तुझे पिता दुशासक म्हणजे वाईट राज्य करते होते, ज्यांचं नाव होतं वेनराज. राजधर्मस्य पालन ना करत म्हणजे त्यांनी कधीही राजधर्माचं पालन केलेलं नाही. हे राजेंद्र, तव पिता दुशासक वेनराज राज्यधर्मस्य पालनम ना करत. पालनम म्हणजे पालन न करणाऱ्यापैकी होते. आता इथं ना करत, न आणि अव करत अशी ही संधी आहे, ती लक्षात ठेवायची. म्हणजे हे श्रेष्ठ राजा, तुझे पिता ज्यांचं नाव होतं वेनराज हा वाईट राजा होता. त्याने राजधर्माचे कधीही पालन केले नाही किंवा प्रजाहिताची कामं कधीही केली नाही. असं कोण म्हणालं? धरणी माता पृथ्वी माता स्त्रीच्या स्वरूपात राजाच्या समोर प्रकट झाली आणि ती म्हणाली, काय म्हणाली? हे राजेंद्र, तव पिता दुशासक वेनराज
राज्यधर्मस्य पालनम ना करोत तदा मया चोर लुंठक भयात धन धान्य पुष्प फलानी मम उदरे निहितानी. म्हणजे तेव्हा तदा मया चोर लुंठक भयात म्हणजे चोर लुटारूंच्या भीतीमुळे, भयात म्हणजे भीतीमुळे, चोर लुंठ म्हणजे चोर आणि लुटारू यांच्या भीतीमुळे, तदा मया चोर लुंठ भयात धन धान्य पुष्प फलानी. हा शब्द लक्षात ठेवा. यामध्ये बघा धन्य म्हणजे धन, धान्य, पुष्प आणि फल असे 4 शब्द आहेत. धन धान्य पुष्प फलानी हा सामासिक शब्द आहे आणि त्याच्या ते प्रथमा विभक्तीमध्ये आहे. प्रथमा विभक्ती त्याची फोड करायची झाली तर धनानी, धान्यानी, फलानी आणि पुष्पानी असे 4 शब्द आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. एकत्र तो शब्द आहे धन धान्य पुष्प फलानी. आता बघा तदा मया चोर लुंठ भयात धनधान्यादी पुष्पफलानी मम उदरे निहितानी. म्हणजे पृथ्वीनं राजाला सांगितलं की तुझे जे वडील होते वेनराज ते दुःशासक होते. त्यांनी कधीही प्रजेचा विचार केला नाही, कधीही चांगला विचार केला नाही. ते वाईट असे राजे होते, राजधर्माचं पालन केलं नाही. तेव्हा चोर लुटारीच्या भीतीमुळं मी धन धान्य पुष्प फळ हे सारं माझ्या उदरात काय केलेलं आहे, साठवून ठेवलेलं आहे, माझ्या पोटात काय केलेलं आहे, ठेवलेलं आहे, अशी ती धरणी माता राजाला म्हणाली. त्वं तु प्रजाहित दक्षम नृप. त्वं म्हणजे तू तर त्वं तु प्रजाहित दक्ष नृप म्हणजे तू तर प्रजाहित दक्ष राजा दिसतोस. यदि तुम प्रयत्न कृषी कार्य करोशी अर्हि अहम प्रसन्ना भविष्यामी. म्हणजे तू प्रजाहित दक्ष नृप. तू तर काय आहे, परंतु तू प्रजेच्या हिताबाबत दक्ष असलेला राजा आहेस. यदि तुम प्रयत्नेन कृषी कार्य करोशी तरी अहम प्रसन्न भविष्यामी. म्हणजे काय रे, म्हणजे जर तू प्रयत्नपूर्वक शेतीचं काम करशील तर मी तुला प्रसन्न होईल. भविष्यामी म्हणजे पुढे, इथून पुढे मी तुला प्रसन्न होईल. म्हणजे ती राजाला काय म्हणाली, तू तर प्रजाहित दक्ष राजा आहेस आणि तू जर प्रयत्नपूर्वक शेतीची कामं केलीस तर मी तुला काय होईन, प्रसन्न होईन. त्वं तु प्रजाहित दक्ष नृप म्हणजे तू तर प्रजाहित दक्ष राजा आहेस. यदि तुम प्रयत्नेन कृषी कार्य करोसीम तरीही अहम प्रसन्न भविष्यामी. म्हणजे तू जर प्रयत्नपूर्वक शेतीचं काम केलंस तर तुला मी काय होईन, प्रसन्न होईन. अतः धनु तेज. अतः धनु तेज म्हणजे अतः धनु तेज या ओळीचा अर्थ काय आहे, म्हणून तू काय कर, धनुष्य टाकून दे आणि शेतामध्ये काम करायला सुरुवात कर, प्रयत्नपूर्वक असा सुरुवात कर. बघा यदि तुम प्रयत्नेन कृषी कार्य करोशी तरीही अहम प्रसन्ना भविष्यामी. अतः धनुः तेज. तेज म्हणजे त्यागणे. आता धनुष्य त्यागून दे, त्याग कर. खनित्राणी हलान कुदालकानी लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजन सह कृषी कार्य करू. आता ही जी ओळ आहे म्हणजे काय माहितीये तुम्हाला, आता त्याला शेती करण्यासाठी कशाची गरज आहे ती धरणी माता त्या राजाला सांगते. खनित्राणी म्हणजे टिकावं, खंदावयाचं हत्यार, जमीन खंदावायचं जे हत्यार असतं त्याला खनित्राणी असं म्हणतात. खलित्राणी हलान कुदानकानी लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजन सकृषी कार्य करू. म्हणजे प्रजेला बरोबर घेऊन आणि या साऱ्या काम करण्याच्या अवजारांना खनित्राणी याचा अर्थ टिकाव, नंतर हलान याचा अर्थ नांगर, कुदालकानी म्हणजे कुदळ आणि लवित्राणी असे 4 शब्द आलेले आहेत. बघा हा फ्लो चार्ट असतो ना, त्यासाठी शेतामध्ये वापरली गेलेली किंवा वापरायची अवजार असा एक फ्लो चार्ट विचारू शकतात. धरणी मातेने त्याला उपदेश दिला, तू काय कर, प्रयत्नपूर्वक असा शेतीमध्ये काम करायला सुरुवात कर, मी भविष्यात तुला प्रसन्न होईल. मग तो हातामध्ये काय घेतलं पाहिजे, धनुष्य टाकून दे.
हातामध्ये टिकाव घे, हातामध्ये नांगर घे, हातामध्ये कुदळ घे, हातामध्ये विळे घे. विळे कळतात ना, ही सारी अवजारं शेतीमध्ये काम करण्याची आहेत. च हस्ते गृहीत्वा प्रजनन म्हणजे घरच्याच म्हणजे तुझ्या प्रजेजनाबरोबर तू कामाला लाग हे हत्यार घेऊन. म्हणजे खणण्याचे हत्यार नांगर, कुदळ, विळे, टिकाव हातात घेऊन प्रजाजनासह शेती कर असा त्याचा अर्थ आहे. सहकृषी कार्य करू. सहकृषी कार्य करू म्हणजे प्रजाजनाबरोबर तू कृषी कार्य कर. पुन्हा एकदा पॅराग्राफ वाचतो आणि थोडक्यात त्याचा अर्थ सांगतो. तदा पृथु भूपेन तद्यर्थ धनु सज्जीकृतम तदा भूमी ही स्त्री रूपम धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत अवदत च हे राजेंद्र तव पिता दुशासकः वेन राजधर्मस्य पालनम ना करोत. तदा मया चोर लुंटक भयात धनधान्य पुष्पफलानि मम उदरे निहितानि त्वं तु प्रजाहितदक्षं नृपः यदि त्वं प्रयत्नेन कृषि कार्य करोषि तर्हि अहं प्रसन्ना भविष्यामि. अतः धनो तेज खनित्राणि हलान कुदालकानि लवित्राणि च हस्ते गृहीत्वा प्रजाजनः सह कृषी कार्य करू. म्हणजे तू आता काय कर की जेव्हा राजानं तदा पृथ्वीभूपेन तद्यर्थ धनु सृजीकृतम तदा भूमी म्हणजे पृथ्वीराजानं हे धनुष्य सज्ज केलं आपलं पृथ्वीच्या पोटातून धनधान्य घेण्यासाठी. तेव्हा स्त्रीच्या रूपात ही पृथ्वी त्याला म्हणजे त्याला प्रकट झाली, तिथे प्रकट झाली आणि राजाला म्हणाली, हे राजेंद्र तव पिता दुशासक वेन राज. तुझा पिता जो होता तो दुशासक होता, त्यानं कधीही राजधर्मस्य पालनम ना करोत म्हणजे राजधर्माचं कधीही पालन केलेलं नाही. तदा मया चोर लुंटक भयात म्हणजे चोर लुठारूंच्या भयापोटी हे सर्व धन धान्य पुष्पफलानी मी कुठे ठेवलेलं आहे. मम उदरे निहितानी मी माझ्या पोटात ठेवलेलं आहे. त्वं तू प्रजाहित दक्ष नृप तू तर प्रजाहित दक्ष राजा आहेस. यदि तुम प्रयत्न कृषी कार्य करोशी तरी अहम प्रसन्ना भविष्यामी. जर तू भविष्यात काय केलंस तुझ्या प्रजाजनाबरोबर शेतामध्ये काम केलंस तर मी तुला प्रसन्न होईन. अतः धनु तेज म्हणजे आता तू काय कर धनुष्य फेकून दे, टाकून दे, त्याग कर त्याचा. खनित्राणी हलान आता हातात काय घे खनित्राणी घे, हलान घे म्हणजे टिकाव घे, हलान म्हणजे नांगर घे, कुदालकानी म्हणजे कुदळ घे, लवित्राणी म्हणजे विळे हातामध्ये घे. ही सारी अवजार आहे शेतीमध्ये काम करण्याची. च हस्ते गृहीत्वा प्रजाजनासह कृषी कार्य करू. आणि अशा सर्वांना बरोबर घेऊन प्रजाजनासह तू काय कर कृषी कार्य कर. अशा पद्धतीनं या ठिकाणी तिसरा हा पॅरेग्राफ संपतो. भूमातु उपदेशम मनसी निधाय पृथुवैन्य नदीना मार्गस्थ अवरुधु कृषी कार्यात जलस्थ उपयोगम अकरोत. म्हणजे भूमातु उपदेशम मनसी निधाय याचा अर्थ आहे भूमातेचा उपदेश मनात बाळगून. भूमातेनं केलेला उपदेश त्यांनी मनावर घेतला त्या राजानं. राजाचं नाव काय पृथुवैन्य राजानं भूमातेनं केलेला हा उपदेश मनावर घेतला. म्हणजे भूमातु उपदेशम मनसी निधाय म्हणजे भूमातेनं केलेला हा उपदेश त्यांनी काय केला मनावर घेतला. पृथुवैन्यम नदीनाम मार्गम अवरुद्ध कृषी कार्यार्थ जलस्य उपयोगम अकरत. म्हणजे काय रे पृथुवैन्य राजाने पुढे त्या धरणी मातेचा उपदेश ऐकून नद्यांची वाट अडवली म्हणजे नद्याचा प्रवाह अडवला आणि शेतीच्या कामासाठी पाण्याचा उपयोग केला. लक्षात राहील कशाचा उपयोग केला पाण्याचा. भूमातु उपदेशम मनसी निधाय पृथुवैन्य पृथुराजानं धरणी मातेचा उपदेश मनावरती घेतला. नदी नाम मार्गम अवरुद्ध कृषी कार्यार्थ जलस्य उपयोगम अकरत. म्हणजे त्यानं नदीची वाट म्हणजे नद्यांचा प्रवाह अडवला आणि नद्यांचा प्रवाह अडवून त्यांनी त्या पाण्याचा उपयोग कशासाठी केला जलस्य उपयोगम अकरत त्या पाण्याचा उपयोग केला. वृष्टी जल संचयम कृत्वा म्हणजे पर्जन्य जे झालेलं आहे पर्जन्य बघा काय म्हटलेलं आहे वृष्टी जल संचयम. वृष्टी जल संचयम म्हणजे काय रे वृष्टी जल संचयम म्हणजे पावसाचे पाणी तेही त्यानं साठवलं. कृत्वा जल व्यवस्थापनम अकरत
म्हणजे पावसाचं पाणी साठवून जल व्यवस्थापन केले. म्हणजे नद्यांचा प्रवाह अडवूनही त्यानं त्या पाण्याचा उपयोग केला आणि पावसाच्या पाण्याचं सुद्धा व्यवस्थापन केलं. पावसाचं पाणी आठवलं आणि जल व्यवस्थापन केलं. म्हणजे काय की आपणाला जे वाटतं ना आत्ताच आपण जल व्यवस्थापन करतो, तर तसं नाहीये. फार पूर्वीपासून ही कधीची गोष्ट आहे पहा, फार पूर्वीची गोष्ट आहे. ज्या काळी रानटी अवस्थेत मनुष्य होता तेव्हा सुद्धा जल व्यवस्थापन या राजानं केलेलं आहे. पृथुवैन्य राजाची ही कथा आहे, ऋग्वेदात सांगितलेली. अतिशय मनोरंजक आणि भावार्थपूर्ण अशी ही कथा आहे, भावपूर्ण अशी ही कथा आहे. या कथेमध्ये त्यानं काय काय कामं केलेली आहेत बघा. पहिल्यांदा त्यानं राजाच्या स्वभावापासून सांगितलं पाहिजे. त्यानं खोटी स्तुती न करण्याची आज्ञा केलेली आहे. नंतर तो राजाच्या प्रजाजनाची स्थिती पाहण्यासाठी बाहेर पडलेला आहे. नंतर काय केलेलं आहे, शेती करायचं ठरवलेलं आहे. नंतर काय केलेलं आहे, नद्यांचं पाणी अडवलेलं आहे, पावसांचं पाणी अडवलेलं आहे आणि पावसाच्या पाण्याचं काय केलेलं आहे, व्यवस्थापन केलेलं आहे. पुढे काय म्हटलंय बघा, भूमीम उर्वतराम माम कुर्तू प्रायतत. म्हणजे काय माहिती आहे, भूमीम उर्वतरमाम आणि कर्तू प्रायतत याचा अर्थ आहे जमीन अत्यंत सुपीक करणं. हा जो शब्द आहे ना उर्वरतमा, उर्वर हा एक शब्द आहे. उर्वरतमाम म्हणजे जमीन सुपीक करणे, अतिशय सुपीक अशी करण्याचा प्रयत्न करणे. त्यानं काय केलेलं आहे, जमीन अतिशय सुपीक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे तदनंतर तस्मिन क्षेत्रे जना धान्य बीजानी औपम. त्यानंतर त्या शेतात लोकांनी धान्याची बिया किंवा धान्याची बीज पेरलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे लोकांनी काय केलं, धान्याची बीज पेरायला सुरुवात केली. जे धान्य होतं त्या धान्याची बीज आणली, साठवली, त्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या आणि त्या वेगवेगळ्या प्रक्रिया करून ही सर्व धान्याची लागण त्या शेतामध्ये सर्वांनी मिळून, म्हणजे रूपाने त्या जनतेला बरोबर घेतलं आणि त्या सर्वांनी मिळून ही धान्य पेरली. तदनंतर तस्मिन क्षेत्रे जना धान्य बीजानी औपम न स नैक्यभ्य वृक्षभ्य विधि प्रकारकानां बीजानां संकलम चयनम च परिश्रमेण अकरोत. याचा अर्थ आहे स नैक्यभ्य वृक्षभ्य विविध प्रकारकानां बीजानां संकलनम चयनम च परिश्रमेण. म्हणजे त्याने अनेक वृक्षांच्या बियांचं संकलन केलं. संकलन म्हणजे एकत्र करणे. त्यांची निवड केली, परिश्रमपूर्वकाची निवड केली. सनैक्यभ्य वृक्षभ्य अनेक वृक्षाचे, विविध प्रकारकानां बीजानां विविध प्रकारचे बीज, संकलनम म्हणजे संकलन केले, चयन म्हणजे निवड केले, परिश्रमपूर्वक, परिश्रमेण अकरोत म्हणजे अतिशय परिश्रमपूर्वक असे अनेक वृक्षाचे बी त्याने एकत्र केले, संकलन केलं, त्याची निवड केली. त्याने अनेक वृक्षाच्या बियांचे संकलन आणि निवड परिश्रमपूर्वक केलं. कळते नक्की. पुढे अनंतरम बीजानाम संस्करणम कृत्वा वपनम अकरोत. आता बघा, अनंतरम बीजानाम संस्करम कृत्वा वपनम अकरोत म्हणजे नंतर त्यानं काय केलं, अनंतरम म्हणजे नंतर, बीजानाम म्हणजे बियांवर, संस्करणम म्हणजे संस्करण केलं, संस्करण केलं म्हणजे प्रक्रिया केली. नंतर काय केलं, संस्करम कृत्वा वपनम अकरोत त्यावर प्रक्रिया केली आणि मग त्यानं पेरणी केली. समजलं. त्यानं काय काय केलं, धरणी मातेच्या उपदेशावरून त्यानं बियाबद्दल कोणकोणतं कार्य केलं माहिती आहे का, संकलन केलं, निवड प्रक्रिया केली आणि पेरणी केली. बियांच्या बाबतीतलं हे कार्य. पण धरणी मातेच्या उपदेशावरून त्यानं काय काय केलं, त्यानं हातामध्ये धनुष्य होता तो त्याचा त्याग केला आणि शेतीतले अवजार हातामध्ये घेतली, प्रजाजनांना बरोबर घेतलं, नदीचं पाणी अडवलं, पावसाचं पाणी अडवलं, बियांची निवड केली, बियांचं संकलन केलं, निवड केली आणि त्याची पेरणी केली. तदनंतरम बीजानां संस्करम
कृता वपनम अकरोत, म्हणजे नंतर बियांवर संस्करण म्हणजे प्रक्रिया करून त्याची प्रेरणी केली. प्रजन्यानंतरम बीजभ्य अंकुरः अद्भुत, म्हणजे काय माहिती, पावसानंतर बियांना अंकुर फुटले. अंकुर म्हणजे बिया उगवून आल्या. प्रजन्यानंतरम म्हणजे पर्जन्य म्हणजे पाऊस आल्यानंतर बीजभ्य अंकुराः अद्भुता म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचं पीक, अतिशय चांगल्या प्रकारचे अंकुर त्या बीजाला फुटले. धान्य लाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टा. सोपं आहे. धान्य लाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टाच अभवत, म्हणजे धान्य लाभ झाल्याने सर्व प्रजाजन संतुष्ट झाले. धान्य लाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टः च अभवत, म्हणजे सर्व प्रजाजन काय झाले, संतुष्ट झाले. त्यांना आवश्यक असणारं धनधान्य त्यांना मिळालं आणि मग प्रजाजन संतुष्ट झालं. यशः, पुढे काय म्हटलंय, यशः कल्याणकारी नृपः पृथ्वीव्यां प्रशासने अग्रणीः जनसेवावृत्तीच अभवत, म्हणजे काय माहित आहे, हा कल्याणकारी, यशः म्हणजे हा, कल्याणकारी म्हणजे कल्याणकारी, नृपः म्हणजे राजा, हा कल्याणकारी राजा पृथ्वीव्याम म्हणजे पृथ्वीवर राज्य करण्यात, प्रशासने अग्रणी, प्रशासन म्हणजे राज्य करण्यात, अग्रणी म्हणजे अग्रणी म्हणजे पहिला, अग्रणी आणि कसा होता, जनसेवा वृत्ती असणारा हा राजा या पृथ्वीवर होऊन गेला. यशः कल्याणकारी नृपः पृथ्वीव्याम प्रशासने अग्रणी जनसेवा वृत्तीच अभवत, म्हणजे असा हा कल्याणकारी राजा पृथ्वीवर राज्य करण्यात अग्रणी आणि जनसेवा वृत्तीचा होऊन गेला. अशी ही पृथुवैन्य राज्याची कथा या अद्य कृशः पृथुवैन्य या कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अशा पद्धतीनं हा जो लेसन आहे तो या ठिकाणी संपले. पुढे पृथ्वीवैन्यस्य आदर्श भूतानी कार्यानी, म्हणजे पृथ्वीराज्याने आदर्श कार्य कोणकोणती केली त्याचा एक चार्ट दिलेला आहे बघा. पृथुवैन्यस्य जनसेवा असं म्हटलेलं, जनसेवेसाठी केलेली कार्य. पशूना कृते रक्षितानी तृणक्षेत्राणी, म्हणजे पशूंना सांभाळण्यासाठी, रक्षण करणे म्हणजे सांभाळणे, त्यांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी तृणक्षेत्राणी म्हणजे काही कुर्ण राखून ठेवली. अन्न दुग्धादिनाम व्यवस्था, अन्न दुग्ध धान्य यांची व्यवस्था केली. नगर व्यवस्थापन, नगराची व्यवस्था केली. शिक्षण व्यवस्था म्हणजे शिक्षणाची व्यवस्था केली.